आपल्या सर्वांना महावीर जयंती माहीत आहे, महावीर निर्वाणही माहीत आहे, पण त्या दोन घटकांना चिरंतन अर्थ देणाऱ्या वीर शासन जयंतीची ओळख आपल्या समाजामध्ये किती जणांना माहीत आहे? भगवान महावीरांचे समोशरणामध्ये पहिले प्रवचन ज्या दिवशी झाले तोच पावन दिवस म्हणजे वीर शासन जयंती. द फर्स्ट स्पिरिच्युअल डिस्कोर्स ऑफ भगवान महावीरा. वीर शासन जयंती हा एक केवळ ऐतिहासिक घटनेचा स्मृतिदिन नाही, तो धर्माच्या सार्वकालीन प्रवाहाचा प्रारंभ बिंदू आहे. आणि हा तो क्षण आहे ज्यामुळे आज आपण भगवान महावीरांचे तत्त्वज्ञान जाणू शकतो, त्यांच्या वचनांच्या वरती श्रद्धा ठेवू शकतो आणि मोक्षमार्गाचा निश्चयपूर्वक स्वीकार करू शकतो. 2500 वर्षापूर्वी या तत्त्वज्ञानाने सूक्ष्म जीवांचे अस्तित्व सांगितले आणि आज विज्ञान मायक्रोस्कोपमधून त्याची पुष्टी करत आहे. पदार्थाचे सूक्ष्म स्वरूप, कर्मसिद्धांत, विश्वाची अनादी अनंत रचना या सर्वांचा विचार ज्या गहनतेने येथे मांडला आहे तो आजच्या विज्ञानाच्या युगामध्ये सुद्धा चिंतनाला प्रवृत्त करतो. जीवन म्हणजे नेमके काय, मृत्यूनंतर काय होते, पुनर्जन्म ही केवळ कल्पना आहे की वस्तुस्थिती, संसाराचे रहस्य काय, मी कोण आहे, मी कुठून आलो आहे आणि मी कुठे जाणार आहे, याची अखंड प्रवासातून मुक्त होण्याचे मार्ग कोणता, या प्रश्नांची सुसंगत, तर्काधिष्ठित आणि अनुभवसिद्धी मांडणी भगवान महावीरांच्या या तत्त्वज्ञानामध्ये आढळते. इतकेच नव्हे, हे तत्त्वज्ञान आज आपल्या हातामध्ये सहज आलेले नाही. असंख्य आचार्य आपल्या प्राणाची आहुती देऊन या ज्ञान परंपरेचे संरक्षण केले आहे आणि त्यांच्या बलिदानामुळे आज आपण या अमूल्य आध्यात्मिक वारसेचा अनुभव करत आहोत. अशा महान त्यागानंतरही जर आपण या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी काही क्षणही देऊ शकलो नाही तर तो त्या महापुरुषांच्या त्यागाचा अपमान नाही का, जो विशेषतः पुढच्या पिढींच्यासाठी आचार्यांनी रचला होता. म्हणून या वीर शासन जयंतीच्या पावन निमित्ताने माझी आपणा सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, आपण सर्वजण स्वाध्यायाला प्रारंभ करूयात आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवूयात. त्या तत्त्वज्ञानाला जाणणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच महावीरांच्या प्रती आपली खरी खुरी श्रद्धा आहे. महावीर भगवान की जय.